तर आपल्या आज संपूर्ण भारत भूमीमध्ये काला हा सगळे प्रत्येक गावागावात वाड्यावाड्यात वस्त्यात होते, तोच आपल्या इथं काला होतोय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली खरं तर मी काही पुढे महाराज नाही झालेलो, पुढे शिकाय गेलो नाही. आळंदीला कुठं चौथीत ज्यांनी मला उभं केलं माऊलीभाऊ असत्या, वैकुंठवासी शंकरभाऊ जगदाळे असत्या, माझं पामारा शिकाय थोरपण पायाची वान पाय. जे बोललो असेल ते चांगलं तुम्ही घ्या, कारण कृष्णाच्या मंदिरात गेलं तर आम्हाचं अनुकरण झालं पाहिजे. कृष्णाचं अनुकरण करायचं नाही, आपलं फक्त ऐकायचं, कृष्णाच्या लीला ऐकायच्या असतात. असो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या भागातलं वैभव गणेश महाराज वागले असतील, वरपे महाराज असतील, साक्षीताई पवार असतील, सगळे ह्या परिसरातले सगळेच गायक असतील, भजनी मंडळ असतील, गट्टू काका असतील, झेंडे महाराज असतील, आमचे पखवाद वादक नाना महाराज भैरट असतील, आणि आपल्या भागाचे पत्रकार बालाजी गोडके. खरं तर एक संप्रदाय क्षेत्रातला मनुष्य. तुम्ही जर म्हटलं ना गोडके म्हणले की का निवडचे, तसे त्यांचं गाव मोहोळचे, आणि आपल्या परिसरामध्ये पत्रकारितेच काम करतात. धर्माचं काम मोठं आहे त्या माणसाचं. धर्माचा कार्यक्रम जिथं असेल तिथं ती माणसं उपस्थित राहतात. अशा माणसाची आपल्यासाठी गरज आहे बापू. कारण आताच्या 2-3 महिन्यापूर्वी घटना पाहिजे असतात, त्याला आपणच कारण होते, दुसरं कोण नाही. वो हमारे पास रहता है, हमारे पास बैठता है, हमारे पोटसवाला है, बचपन से हमारे यार आहे, पण आपल्याला उष्ट खायला त्याच्यावर राहत नाही. पण इथून पुढच्या कालखंडात सावध भूमिका घ्या. ही पृथ्वी, ही भूमी आपली खंबेश्वराच्या भूमीमध्ये अधर्म झाला नाही पाहिजे. आपला हाय गुन्ह्या गोविंदरामध्ये आपला जो पुरुषश्रमीचा आहे तो त्याच्या सगळं एक दिलाने एक निष्ठतेत राहा. पण बाहेरचं येणारं अतिक्रमण मुघल साम्राज्याचं, जसं